स्टार्ट. आवाज येतोय का? हा मग येतोय ना. नमस्कार. आज आपल्या इथे अकोलांच्या घरातले एक नाव ते सांग. त्यांचं नाव राहुल हे 5 झाले दुसऱ्यांदा. पहिल्यांदा दिलं 4 विषय राहिले, दुसऱ्यांदा दिलं 2 विषय राहिले, आता त्यांनी दुसऱ्यांदा दिलं तेव्हा त्याचे 5 झालेले आहेत. तर आज आपण त्याचं फुलं टाकून स्वागत, हे फुलं टाकून आपण त्यांचं स्वागत करूया. टाळ्या माईक पडल्या, टाळ्या वाजव रे. हां, आणि आता आपण त्यांना विचारू की 12वी पास झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय राहुल साहेब? पहिल्यांदा तर आपल्याला विश्वासच नाही बसला. पहिल्यांदा मला विश्वासच नाही बसला. हो हे सांगत होतो, पहिल्यांदा मला विश्वासच नाही भेटला. दुसऱ्यांदा सकाळी उठून मी पहिले देवपूजा केली होती. तर मला ते असं कळालं का फोन आलेला होता, जोपर्यंत मला फोनने उठवला की फोन मी दुसऱ्या नंबरवरून फोन लावला. का बरं पहिल्यामध्ये बॅलन्स कारखान्यावरती जायचे का? बॅलन्स टाकायला 10 रुपयाचं, 11 रुपये एकाला द्यायचा. हां, तो विचार करतो काय काय हो राहुल. लाईट राहुल पास झाला. हो झाला. पाऊस झाला. रेकॉर्डिंग चालू आहे ना. काँग्रेस. तू काय नमस्कार करतो? पाय पड. आयुष्यमान नाही. अरे इंटरव्ह्यू चालू आहे. मग काय वाटलं फोन केला? मग आता ते असं मला बोलण्यासाठी काही शब्दच नाही उरले. आपण ती एक मुलगी होती ना, ती आमची निशा नावाची एक पोरगी होती ना, ती नाही फसाली. तरी मला स्वतःचा गर्व आहे. गर्व आहे मला महाराष्ट्र. ठीक आहे, गर्व नाही तर माझं तुला 12वी पास झालं. अजून गर्व आहे मला. गर्व आहे मला 12वी पास झाल्याचा. मला 12वी दुसऱ्यांदा पास. तर आता आपण यांच्या खुशीस्तव आपण एक चांगलं गाणं म्हणूया. आणि मला साथ करणार आहेत गायक नसलेले जितेंद्र सोनार आणि गायक नसलेले प्रसन्न देशपांडे, आणि मधून राहुल बकरी सारखा आवाज काढतील. हजारो म्हणजे हे गाणं राहुल त्याच्या वडिलांना म्हणणार आहे, कारण पोरांना पार्टी द्यायची आहे आणि 4 करोड रुपयामधनं काही 1000 रुपये खर्च होणार आहे. हजारो नोट बरसाओ, मेरा राहुल पास हो गया है, मेरा राहुल पास हो गया है. एका विषयात त्याला 57 मार्क पडले आहे. मेरा राहुल पास हो गया है, मेरा राहुल पास हो गया है. हजारो नोट बरसाओ. मोन्या मोन्या